प्रिय भाई बहन, आज की रोटी के हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 30 मार्च 2025 रविवार। ख्रिस्तांचे रक्त, तू तुझ्या रक्ताने आम्हाला देवीकरिता विकत घेतले आहेस आणि आम्हाला आमच्या देवाकरिता राजे व याजक बनविले आहेस। प्रकटीकरण 5 अध्याय 9 आणि 10 वचन। देवाने आपल्याला दिलेल्या सर्व आशीर्वादांपैकी सर्वात मोठा आशीर्वाद ख्रिस्तांच्या रक्ताच्या द्वारे मिळाला आहे। साक्षात परमेश्वर पृथ्वीवर आला आणि आपल्यासाठी आपले रक्त सांडले, हे किती अद्भुत व गौरवशाली कार्य आहे। स्वर्गातील संत हे बलिदान सतत समर्थतात आणि कृतज्ञतेने त्यांची उपासना करतात। प्रकटीकरण 1 अध्याय 6 वचन, 7 अध्याय 14 वचन, 5 अध्याय 9 वचन। दररोज कल्वारीच्या चरणी नतमस्तक व्हा आणि प्रार्थना करा। येशूच्या अमूल्य रक्ताचे थेंब तुमची संपूर्ण शरीरावर ओझडून वाहू द्या, तुम्हाला शुद्ध व पवित्र करू द्या। त्यांची रक्ताची सामर्थ्य तुम्हाला दिवसभर भरून ठेवो व आधार देवो। ख्रिस्तांची रक्ताची सामर्थ्य। गेत्सेमनेतील रक्त। गेत्सेमनेत येशू प्रार्थना करीत असताना त्यांचा घाम मोठ्या रक्ताची थेंबासारख्या जमिनीवर पडला। लूक 22 अध्याय 44 वचन। हे रक्त जेव्हा तुमची हृदयाला स्पर्श करते तेव्हा गेत्सेमनेतील प्रार्थनाचा आत्मा तुमचा जेव्हा तो तुम्हाला याचना व मध्यस्थ प्रार्थनेची ज्वालिनी भरून टाकतो। गाठ्याची मुकुटातून वाहिलेली रक्त। ख्रिस्ताची मस्तकातून वाहिलेले रक्त तुमची आयुष्यातील प्रत्येक साप मोडून काढते। बीडीजात साप, मांस बराबरात साप आणि नियमशास्त्रातील साप यामुळे तुम्हाला किंवा तुमची मुलांना कोणतीही हानी होणार नाही, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी साप घेतला आणि क्रूसवर आपले रक्त सांडले। गलाती 3 अध्याय 13 वचन। त्यांची हातामधून वाहिलेले रक्त। येशूच्या हातामधून टपटप गळणारे रक्त डोळ्यासमोर आणा। तुमची भविष्य त्यांची हातात आहे। प्रेमाने तो तुम्हाला हाक मारतो आणि म्हणतो, बघा, मी तुला माझ्या हाताची तलवार कोरलेले आहे, तुझे भिंती माझ्यासमोर नेहमी आहेत। येसाया 49 अध्याय 16 वचन। त्यांचे पायातून वाहिलेले रक्त। येशूच्या पायातून वाहणाऱ्या रक्तावर ध्यान करा। त्याने स्पर्शाचे मस्तक चिरडले आणि विजय मिळविला। त्यांची रक्ताद्वारे तुम्हाला शत्रूवर अधिकार मिळतो। बघा, मी तुम्हाला सर्प आणि विंचू यांना दुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर विजय मिळविण्याचा अधिकार दिला आहे आणि काहीही तुम्हाला इजा करणार नाही। लूक 10 अध्याय 19 वचन। त्यांची बाजूला उमटलेले रक्त। येशूच्या बाजूला भोक पाडले असता रक्त आणि पाणी बाहेर पडले। जसे आदामच्या बाजूपासून इवाची निर्मिती झाली, तसेच मेमनाची रक्ताद्वारे चर्च ख्रिस्ताची वधू उत्पन्न झाली। त्यांचे रक्त तुम्हाला केवळ न्याय ठरवत नाही, तर त्यांची प्रिय वधू देखील बनवते। अधिक चिंतनासाठी वचन। तुम्हाला निर्दोष व डागरिकत कोकरासारख्या ख्रिस्ताचे अमूल्य रक्ताने मुक्त केले गेले आहे। आजच्या बायबल वाचन सकाळी न्यायाधीश 9 अध्याय 10 अध्याय, संध्याकाळी लूक 5 अध्याय 17 वचन से 39 वचन। धन्यवाद। वचन।